नेक्स्ट पॉइंट आहे रेफरन्स इलेक्ट्रोड्स. कशाला म्हणायचं रेफरन्स इलेक्ट्रोड? बघा, ए रेफरन्स इलेक्ट्रोड इज डिफाइन्ड ॲज ॲन इलेक्ट्रोड whose potential is arbitrarily taken as a zero or it is exactly known. हा असा इलेक्ट्रोड असेल की ज्याचं पोटेन्शियल झिरो कन्सिडर केलं जाईल किंवा ज्याचं पोटेन्शियल तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू दॅट इलेक्ट्रोड उरलेल्या इलेक्ट्रोड्सचे पोटेन्शियल्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे त्या रेफरन्स इलेक्ट्रोडचा वापर करून बाकीचे जे इलेक्ट्रोड्स असतील त्या सगळ्यांचे पोटेन्शियल्स तुम्ही डिटरमाइन करू शकताय. त्याच्यासाठी याचा वापर करायचा आहे, त्याला रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणायचं आहे. आता जो रेफरन्स इलेक्ट्रोड आपल्यासाठी सिलेबसमध्ये आहे तो आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, SHE. हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मग त्याचं बघा आता कशा पद्धतीने सांगितलेलं आहे. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, व्यवस्थित करून ठेवा. त्याचं कन्स्ट्रक्शन डायग्राम मध्ये दिसतं इथं काय आहे ते. So this SHE consists of a platinum plate coated with platinum black used as electrode. इथं प्लॅटिनम प्लेट आहे बघा, ते लिहिलेलं आहे प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट. इथं येते प्लॅटिनमची प्लेट आहे, त्याच्यावरती परत प्लॅटिनम ब्लॅकचं कोटिंग केलेलं आहे. This plate is connected to external circuit through a sealed narrow glass tube containing mercury. ही प्लेट एक्सटर्नली कनेक्ट केलेली असेल, त्याच्यातून एक ही सील्ड ग्लास ट्यूब आहे. काय केलंय बघा, ह्या प्लॅटिनम प्लेटला पहिल्यांदा मर्क्युरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं. इथं मर्क्युरी आहे तो. त्यानंतर त्या मर्क्युरीमध्ये एक कॉपर वायर इमर्स केलेली आहे आणि ती इकडे बाहेर काढलेली आहे. आणि ही वायर तुम्ही बाहेर काय करू शकताय, एक्सटर्नल सर्किटसाठी जोडू शकताय. इट इज सराउंडेड बाय अन आउटर जॅकेट. हे जे दिसतंय हे ते आउटर जॅकेट आहे, ग्लास जॅकेट असं त्याला लिहिलेलं आहे. त्याच्या पुढे बघा काय सांगितले, त्यांनी जसं सांगितले त्या पद्धतीने एक 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 पॉइंट बघत जाऊया आपण. द प्लॅटिनम इलेक्ट्रोड इज इमर्स्ड इन 1 मोलर H+ आयॉन सोल्युशन. इथं 1 मोलर H+ आयॉन सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये ही प्लॅटिनम प्लेट इमर्स केलेली आहे. The solution is kept saturated with dissolved hydrogen by bubbling hydrogen gas under 1 atmospheric pressure through side tube of jacket as shown. या जॅकेटला इथे एक साइड ट्यूब आहे. या साइड ट्यूब मधून प्युअर ड्राय हायड्रोजन गॅस ऍट 1 atmospheric प्रेशर कॉन्स्टंटली त्याला सप्लाय केला जातो. त्यामुळे इथं जे बबल्स दिसत आहेत तुम्हाला, हे त्या हायड्रोजन गॅसमुळे हे बबल्स इथं प्रोड्यूस होतात. त्या गॅसचं प्रेशर आहे 1 atmospheric प्रेशर. हे जे सोल्युशन आहे या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलर. प्लॅटिनम डज नॉट टेक पार्ट इन इलेक्ट्रोड रिएक्शन. प्लॅटिनम कुठल्याही प्रकारे रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. इट इज इनर्ट इलेक्ट्रोड and serves as a site for electron transfer. इलेक्ट्रॉन्स जे काही दिले किंवा घेतले जातील ते या प्लॅटिनम प्लेट वरती होणार. तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचं साईट म्हणून ते काम करेल. आता याचं फॉर्म्युलेशन बघा कसं केलेलं आहे. SHE इज रिप्रेझेंटेड ॲज, मग आपण जे साइन कन्व्हेन्शन्स बघितलेले होते त्या पद्धतीने H+ आयॉन्स ही सिंगल व्हर्टिकल लाईन इथं ही काय रिप्रेझेंट करेल, हे लिक्विड आहे, हे गॅसियस स्टेट आणि इथं मेटल स्टेट. हायड्रोजन गॅस आहे तो त्या प्लेटवरती ऍडसॉर्ब होणार आहे आणि ती प्लेट कुठल्या मेटलची आहे, प्लॅटिनमची आहे. मग इथे एक व्हर्टिकल लाईन. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, व्हर्टिकल लाईन 2 फेजेसना वेगवेगळं करेल. इलेक्ट्रोड रिएक्शन बघा आता काय सांगितलेले आहे.
द प्लॅटिनम ब्लॅक ऍडसॉर्ब्स हायड्रोजन गॅस. ऍडसॉर्ब्स आहे बरं का, म्हणजे त्या प्लॅटिनम प्लेटवरती हायड्रोजन गॅस कलेक्ट होतो. अलाउज चेंज फ्रॉम गॅसियस टू आयोनिक फॉर्म. गॅसमधून त्याचं कन्व्हर्शन आयोनिक फॉर्म मध्ये होतं. अँड रिव्हर्स प्रोसेस टू ऑकर. याच्या अपोजिट सुद्धा त्या ठिकाणी घडू शकतं. रिडक्शन हाफ रिॲक्शन ऍट इलेक्ट्रोड इज. इथली जी रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे ती अशी आहे. 2H+ आहे, ते 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि त्याचं कन्व्हर्शन हायड्रोजन गॅसमध्ये होईल. कॉन्सन्ट्रेशन मेन्शन केले 1 मोलर, इकडे प्रेशर मेन्शन केलेलं आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि इथं जे पोटेन्शियल या इलेक्ट्रोड वरती जे जनरेट होतं ते 0 व्होल्ट कन्सिडर करायचं आहे. म्हणूनच याचा वापर करून इतर इलेक्ट्रोड्सचे जे काही पोटेन्शियल्स आहेत ते डिटरमाइन केले जातात. आता त्याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी. बघा इथं इकडल्या बाजूला झिंक हाफ सेल आहे आणि इकडल्या बाजूला SHE आहे. मग झिंक मध्ये बघा, हे झिंक मेटल स्ट्रीप आणि हे ZnSO4 सोल्युशन, हा झाला हाफ सेल, त्याला झिंक इलेक्ट्रोड म्हणायचं. आणि इकडल्या बाजूला SHE आहे. या दोघांना जोडण्यासाठी हा मध्ये सॉल्ट ब्रिज जोडलेला आहे. असं कनेक्ट करायचं असतं. आता बघा इथं काय काय सांगितलंय. ऍप्लिकेशन ऑफ SHE. SHE कसा वापरायचा ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. इट इज युज्ड ॲज अ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड टू डिटरमाइन स्टँडर्ड पोटेन्शियल्स ऑफ अदर इलेक्ट्रोड्स. मग मी मागापासून 2 वेळा तेच सांगितले. याचा वापर करून इतर इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल डिटरमाइन करता येतं. टू फाइंड स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक इलेक्ट्रोड. तो कसा लिहायचा असतो, Zn++ झिंक मध्ये व्हर्टिकल लाईन, कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर. इट इज कंबाइन्ड विथ SHE टू फॉर्म द सेल. मग ह्या झिंक इलेक्ट्रोडला SHE बरोबर कंबाईन करा, कम्प्लीट सेल फॉर्म होतो. मग झिंक ऍनोड म्हणून ऍक्ट होतो, तिथं ऑक्सिडेशन होतं. ऍनोड जो काही आहे तो डाव्या बाजूला लिहायचा आहे. तर इथं जरा चुकलेलं आहे, इथं असं नको, हा झिंक बाहेर पाहिजे इथं. 1 मिनिट मी त्याला चेंज करून घेतो. आता हे बरोबरच केलेलं आहे बघ. हा झिंक मेटल बाहेरच्या बाजूला पाहिजे, Zn2+ आतल्या बाजूला पाहिजे. हा ऍनोड आहे, ऍनोड लेफ्ट साईडला असतो, कॅथोड राईट साईडला असतो. मग कॅथोड कोण आहे, SHE. SHEचं रिप्रेझेंटेशन असं आहे, H+ आयॉन्स हे हायड्रोजन गॅसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, हायड्रोजन गॅस प्लॅटिनमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आणि हा ऍनोड आणि हा कॅथोड यांना जोडणार ही डबल व्हर्टिकल लाईन आहे. ही डबल व्हर्टिकल लाईन म्हणजेच कोण आहे, म्हणजे सॉल्ट ब्रिज आहे. हे रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतात. प्रॉब्लेम्स सुद्धा तुम्हाला या रिप्रेझेंटेशन वरूनच सोडवायचे आहेत. नाउ द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल E0 सेल इज मेजर्ड ॲज. E0 सेलचा फॉर्म्युला आपण याच्या आधी तयार करून ठेवलेला आहे. कसा फॉर्म्युला आहे बघा, E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. इथं कॅथोड कोण आहे, कॅथोड SHE आहे, म्हणून इथं E0 हायड्रोजन पहिल्यांदा घेतलं. ॲनोड झिंक आहे, E0 झिंक ते नंतर घेतलेलं आहे. मग त्याच्यातलं SHEचं पोटेन्शियल 0 आहे, मग ते 0 घेतलेलं आहे, 0 मायनस, म्हणून मी एवढंच ठेवलंय. इथं व्हॅल्यू घेतलेलं आहे बघा. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट E0 सेलचं पोटेन्शियल म्हणजेच कुणाचं पोटेन्शियल मिळेल तुम्हाला, झिंक इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड पोटेन्शियल मिळेल. Thus, measured EMF of cell is equal to standard potential of zinc electrode. तुम्हाला डायरेक्ट तिथं झिंक इलेक्ट्रोडचंच पोटेन्शियल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर या SHE मध्ये काही डिफिकल्टीज आहेत. डिफिकल्टीज इन सेटिंग SHE काय काय बघा. इट इज डिफिकल्ट टू ऑप्टेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस मिळत नाही.
तो मिळवणं फार अवघड आहे. त्याच्यासाठी बरेचसे प्रयत्न करावे लागतात. द प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस कॅनॉट बी मेंटेन्ड एक्झॅक्टली ॲट 1 atmospheric प्रेशर थ्रू आउट द मेजरमेंट. पूर्ण मेजरमेंट मध्ये हा जो गॅस आपण सांगितलेला आहे प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस, त्याचं प्रेशर एक्झॅक्टली 1 atmospheric प्रेशर मेंटेन झालं पाहिजे. हे सुद्धा कॉम्प्लिकेटेड आहे. The concentration of H plus ion solution cannot be exactly maintained at 1 molar. 1 molar हे कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करणं सुद्धा अवघड आहे. बघा, मग ज्या गोष्टी अवघड आहेत तिथं एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला करावे लागतील. म्हणून तर त्यांना डिफिकल्टीज म्हटले. ड्यू टू बबलिंग ऑफ गॅस इन टू सोल्युशन, गॅस त्या सोल्युशन मध्ये बबल होतो. इव्हॅपरेशन ऑफ वॉटर मे टेक प्लेस, वॉटरचं इव्हॅपरेशन होऊ शकतं. धिस रिझल्ट्स इन चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, आणि त्यामुळं त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कंटिन्युअसली बदलत राहणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष ठेवावं लागेल. हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड, थोडं काय सांगितलं बघा. फॉर हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड, म्हणजे हा आता आपण जो लिहिला तो H plus ion concentration and pressure of hydrogen gas differ from unity. ह्या गोष्टी युनिटी राहणं हे जरा अवघड आहे थोडस, त्याला फार काळजीपूर्वक तो एक्सपेरिमेंट करावा लागेल. इलेक्ट्रोड रिॲक्शन बघा, रिडक्शनचीच रिॲक्शन घेतलेली आहे. ट्वाइस H प्लस न 2 इलेक्ट्रॉन घेतले की त्याचं कन्व्हर्शन हायड्रोजन गॅसमध्ये होणार. मग नर्स्ट इक्वेशन वापरायचं आहे. मग नर्स्ट इक्वेशन मध्ये हे नॉर्मल म्हणजे काय म्हणतात स्टँडर्ड नाही त्यावेळेची ही व्हॅल्यू EMF ऑफ SH हे स्टँडर्ड व्हॅल्यू -0.0592 डिवायडेड बाय 2, कारण नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 आहेत. इथं काय घ्यायचंय बघा, लॉग टू द बेस 10. इकडं हायड्रोजन गॅस आहे, त्याचं प्रेशर घ्या, छेदामध्ये कॉन्सन्ट्रेशन पुढं 2 आहे, त्यामुळे घातांकात 2 घ्या. बघा लक्षात येते. त्याच्यातली ही व्हॅल्यू 0 आहे, कारण SHEच स्टँडर्ड पोटेन्शियल 0, त्यामुळे इथं 0 मायनस, त्यामुळे हे मायनस ठेवलेलं आहे. मग तुम्ही ही व्हॅल्यू वापरा जी काय असेल त्या ठिकाणी, त्या गॅसचं प्रेशर किती आहे मेजर करा, कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते मेजर करा. तुम्हाला नॉन स्टँडर्ड कंडिशन मधलं SHEचं पोटेन्शियल तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट पॉइंट, galvanic cells useful in day-to-day life. Voltaic or galvanic cells are classified as primary and secondary cells. या गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेल्सचं 2 प्रकारे क्लासिफिकेशन होतं, प्रायमरी आणि सेकंडरी सेल्स. प्रायमरी व्होल्टाईक सेल्स, इन धिस टाइप once chemicals are completely consumed, सेल रिॲक्शन स्टॉप्स. एकदा याच्यातले सगळे केमिकल्स पूर्णपणे युटिलाइज झाले, यूज झाले, हे सेल रिॲक्शन थांबते. सेल रिॲक्शन्स कॅनॉट बी रिव्हर्स्ड इव्हन आफ्टर रिव्हर्सिंग डिरेक्शन ऑफ करंट फ्लो. या सेल रिॲक्शन्स रिव्हर्स करता येऊ शकत नाहीत. सेल रिॲक्शन्स रिव्हर्स करण्यासाठी त्याच्यातून पास होणाऱ्या करंटची डिरेक्शन रिव्हर्स करायची असते. Thus, these cells cannot be recharged. याचाच अर्थ हे सेल्स तुम्ही रिचार्ज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल ड्राय सेल, जे आपण घरी पेन सेल वापरतो ते ड्राय सेल असं त्याला म्हणतात. त्याचं बघणार आहे आपण पुढे नंतर काय आहे ते. सेकंडरी व्होल्टाईक सेल्स, दुसरा प्रकार बघा. इन धिस टाइप केमिकल्स कन्झ्युम्ड ड्युरिंग करंट जनरेशन कॅन बी रिजनरेटेड. याच्यामध्ये मात्र तुम्ही तो सेल पहिल्यांदा यूज करा, त्याच्यात जे काही केमिकल्स आहेत त्यांच्या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होईल, त्याच्यातून करंट जनरेट होईल. मात्र तुम्ही परत जर रिव्हर्स डिरेक्शन मध्ये करंट पास केला तर परत रिव्हर्स रिॲक्शन होते आणि ओरिजिनल केमिकल एनर्जी परत मिळते. फॉर धिस an external potential slightly greater than cell potential is applied across the electrodes. याच्यासाठी फक्त तुम्ही काय करायचं आहे की त्या सेलचं जेवढं पोटेन्शियल आहे
त्याच्यापेक्षा हायर पोटेन्शियल त्याला एक्सटर्नली अप्लाय करायचं. धिस रिझल्ट्स इन रिव्हर्सल ऑफ डिरेक्शन ऑफ करंट फ्लो कॉझिंग रिव्हर्सल ऑफ सेल रिॲक्शन. याच्यामुळं काय होईल, करंटची फ्लो होण्याची डिरेक्शन अपोजिट होईल आणि त्यामुळे सगळ्या सेल रिॲक्शन्स रिव्हर्स होतील. दिस इज अ रिचार्जिंग ऑफ सेल. यांना रिचार्जिंग असं म्हणतात, सेलचं रिचार्जिंग. काही सेल्स असतात की ज्यांना तुम्ही रिचार्ज करू शकता, त्यांना सेकंडरी व्होल्टाइक सेल्स म्हणतात. द व्होल्टाइक सेल्स which can be recharged are called secondary voltaic cells. जे व्होल्टाइक सेल्स तुम्ही रिचार्ज करू शकताय त्यांना सेकंडरी व्होल्टाइक सेल्स असं म्हणतात. So these secondary cells are the galvanic cells during discharge. डिस्चार्ज होताना ते गॅल्व्हॅनिक सेल्स असतात. अँड इलेक्ट्रोलिटिक सेल्स ड्युरिंग रिचार्ज. आणि रिचार्जिंग होत असताना ते इलेक्ट्रोलिटिक सेल्स म्हणून काम करतात. इम्पॉर्टंट स्टेटमेंट लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी विचारण्यासाठी चांगला आहे हे. फॉर एक्झाम्पल लीड स्टोरेज बॅटरी. लीड स्टोरेज बॅटरी म्हणजे गाड्यांना वगैरेची बॅटरी बसवलेली असते ती, ठीक आहे. मर्क्युरी सेल, निकेल कॅडमियम सेल हे पुढची एक्झाम्पल्स आहेत त्याची. लीड स्टोरेज बॅटरी तर तुम्ही नक्की बघितलेली आहे, त्याला रिचार्ज करता येतं. त्याच्या पुढचा पॉइंट आहे ड्राय सेल, त्यालाच लेक्लांशे सेल असं सुद्धा म्हणतात. याच्यातला पहिला प्रायमरी सेल आपण कन्सिडर करूया, ड्राय सेल, त्यालाच लेक्लांशे सेल असं सुद्धा म्हणतात. इट इज अ सेल विदाउट लिक्विड कंपोनंट. त्याच्यात लिक्विड असं वेगळं काही कंपोनंट नसतो. बट इलेक्ट्रोलाइट इज नॉट कम्प्लिटली ड्राय. मात्र जे काही इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे, इलेक्ट्रोलाइट आहे, ते मात्र पूर्ण ड्राय नसतं. इट इज अ व्हिस्कस ॲक्वियस पेस्ट. ते काय आहे, व्हिस्कस ॲक्वियस पेस्ट आहे. पेस्ट सारखं त्या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट असतं. इथे डायग्राम दिलेले आहे काय काय बघा. हे जे वरची जी टीप आहे त्याला ब्रास कॅप म्हटलंय, पॉझिटिव्ह टर्मिनल. हा जो कंटेनर आहे तोच निगेटिव्ह टर्मिनल म्हणून ऍक्ट होतो, झिंक कंटेनर. त्याच्या पुढे सांगितलंय पेपर स्पेसर. हा जो एवढाच पोर्शन दिसतोय व्हाईट कलर मध्ये, हा पेपर स्पेसर आहे. हा झिंक कंटेनर आहे. त्याच्यानंतर इथं शेजारी हा जो एवढाच पोर्शन आहे याच्यामध्ये जी पेस्ट आहे ती MnO2 आणि कार्बन याची पेस्ट आहे. त्यानंतर आत हा जो डार्क कलरचा जो आहे तो आहे ग्राफाइट रॉड. आणि हा जो बराचसा मोठा पोर्शन जो आहे म्हणजे हा एवढा सगळा असा जो पोर्शन आहे, या ठिकाणी जी पेस्ट आहे ती कोणाची आहे बघा, पेस्ट ऑफ NH4Cl अँड झिंक क्लोराईड. त्यामुळे जरा नावं लक्षात ठेवा, नावं जरा त्रास देतील कारण बरेचशा गोष्टी आहेत त्याची. कन्स्ट्रक्शन बघा काय सांगितलंय. द कंटेनर ऑफ सेल मेड ऑफ झिंक सर्व्स ॲज एनोड. या सेलचा जो कंटेनर आहे तो झिंक पासून बनवलेला असतो, तो एनोड म्हणून ऍक्ट होतो. इट हॅज अ पोरस पेपर टू सेपरेट इट फ्रॉम अदर मटेरियल ऑफ सेल. तिथे पोरस पेपर, इथं स्पेसर, पेपर स्पेसर म्हटले बघा, इथं म्हटले पोरस पेपर म्हटले. तो काय करेल, बाकीचं मटेरियल आणि झिंक कंटेनर यांना एकमेकांपासून वेगळं ठेवेल. An inert graphite rod in the center of a cell immersed in electrolyte paste serves as a cathode. सेंटरला इनर्ट ग्राफाइट रॉड आहे, तो त्या इलेक्ट्रोलिटिक पेस्ट मध्ये इमर्स केलेला आहे, तो कॅथोड म्हणून ऍक्ट होतो. इट इज सराउंडेड बाय अ पेस्ट ऑफ मॅंगनीज डायऑक्साइड MnO2 अँड कार्बन ब्लॅक. त्याचा जो सराउंडिंग जो पार्ट आहे इथं काय सांगितलंय, MnO2 आणि कार्बन ब्लॅक इथं आहे बघा, मगाशी दाखवले ते. त्याच्या पुढे बघा काय काय सांगितलं, अजून काही गोष्टी त्यांनी त्याच्यात मेन्शन केलेल्या आहेत. रेस्ट ऑफ सेल इज फिल्ड विथ अन इलेक्ट्रोलाइट. रिमेनिंग पार्ट जो आहे
याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट फिल केलेलं आहे. इट इज अ मॉइस्ट पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराइड NH4Cl अँड झिंक क्लोराइड. हे पण आपण मगाशी दाखवलेलं आहे. सम स्टार्च इज ॲडेड टू पेस्ट टू मेक इट थिक सो दॅट इट कॅनॉट बी लीक्ड आउट. ह्याच्यामध्ये काही प्रमाणात स्टार्च ऍड करतात, लक्षात ठेवा. त्यामुळे ती पेस्ट थिक होते, ती त्या सेलमधून बाहेर येऊ शकत नाही. द सेल इज सील्ड ॲट टॉप टू प्रिव्हेंट ड्राईंग ऑफ पेस्ट बाय इव्हॅपोरेशन ऑफ मॉइश्चर. त्या सेलला वरच्या भागामध्ये सील केलेला आहे, पॅक बंद केलं, त्याच्यातून मॉइश्चर बाहेर पडू नये आणि ती पेस्ट ड्राय होऊ नये याच्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे. आता याच्या सेल रिएक्शन्स बघा काय आहेत ते. ऑक्सिडेशन ऍट एनोड. एनोड त्याचं निगेटिव्ह टर्मिनल झिंक आहे तो. व्हेन सेल ऑपरेट्स करंट इज ड्रॉन फ्रॉम सेल अँड मेटॅलिक झिंक इज ऑक्सिडाइज्ड टू झिंक आयॉन्स. झिंकचं कन्व्हर्शन Zn+++2E- मध्ये होतं. ही ऑक्सिडेशनची रिएक्शन आहे एनोड वरती. एनोड याच्यामध्ये निगेटिव्ह असतो, झिंक इलेक्ट्रोड याच्यात निगेटिव्ह आहे. रिडक्शन ऍट कॅथोड. मग हे इलेक्ट्रॉन्स जे लिबरेट होतात ऍट एनोड दे फ्लो अलॉंग कंटेनर अँड मायग्रेट टू द कॅथोड. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एनोड कडून कॅथोड कडे जातात. ऍट कॅथोड NH4+ आयॉन्स आर रिड्युस्ड. आणि कॅथोड वरती म्हणजे त्या ग्राफाईट रॉड वरती NH4+ आयॉन्सचं रिडक्शन होतं, कारण तिथे NH4Cl आहे. त्या NH4+ ला हे दोन इलेक्ट्रॉन मिळतात, त्याचं रिडक्शन होतं, त्याचं कन्व्हर्शन अमोनिया आणि हायड्रोजन गॅसमध्ये होतं. Now the hydrogen gas produced in reduction reaction is oxidized by MnO2 and prevents its collection on cathode. इथं जो हायड्रोजन गॅस आहे तो आणि MnO2 हे एकमेकांशी कंबाईन होतात, त्याच्यापासून Mn2O3 आणि H2O वॉटर तयार होतं. त्यामुळे हा जो हायड्रोजन गॅस आहे तो त्या ठिकाणी कलेक्ट होत नाही. आता ह्या ज्या दोन रिएक्शन्स आहेत या कॅथोड वरती घडत आहेत, याच्यावरून त्यांनी काय केलंय, नेट रिएक्शन तयार केली. मग नेट रिएक्शन घेताना बघा, हा हायड्रोजन गॅस इकडं पण आहे, इकडं पण आहे, ह्याला कॅन्सल करून टाका. अजून काही दुसरं कॅन्सल होतंय का बघा, आता काही कॅन्सल होत नाही. मग हे ट्वाईस NH4+ इथे घेतलेलं आहे, हे ट्वाईस MnO2 इथे घेतलेलं आहे, हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे घेतलेले आहेत. उजव्या बाजूला बघा Mn2O3 इथे घेतलंय, ट्वाईस NH3 ते इथे घेतलंय आणि H2 इकडे घेतलंय. डाव्या बाजूंची बेरीज डाव्या बाजूला मांडा, उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला मांडून घ्या. सोपं आहे. बेसिक रिएक्शन दोन जर तुम्ही तयार केल्यात पहिल्या, की पुढच्या रिएक्शन तुम्ही इझिली करू शकता. आता ही रिएक्शन घ्यायची आहे, ही नेट रिडक्शन रिएक्शन आहे आणि याच्याबरोबर आपल्याला आता एनोडची रिएक्शन पण घ्यायची आहे. मग एनोडची रिएक्शन एकदम सिंपल आहे, ती मी इथं मांडतो. झिंक गिव्स राईज टू Zn++ किंवा Zn2++2E-, ही एनोड वरची रिएक्शन आहे. आता याच्यामध्ये बघा ही रिएक्शन आणि ही रिएक्शन या दोघांच्या वरून नेट सेल रिएक्शन घ्यायची आहे. मग इथं काय आहेत, इथं दोन इलेक्ट्रॉन आहेत, इथं दोन इलेक्ट्रॉन आहेत, हे कॅन्सल होईल. आता बघा काय काय येणार आहे, डाव्या बाजूला झिंक आहे ते इथे घेतले, बाकीचे हे दोघ जण ते इथे घेतलेले आहेत. उजव्या बाजूला कोण आहे, Zn++ ते इथे घेतलं. उरलेले हे तिघ जण ते इथे घेतले. बघा समजते. आता हा जो अमोनिया फॉर्म होतोय त्याच्याबद्दल काय सांगितले बघ. द अमोनिया प्रोड्युस्ड कंबाईन्स विथ Zn2+. हा अमोनिया जो तयार होतो तो Zn2+ बरोबर कंबाईन होतो टू फॉर्म सोल्युबल कंपाऊंड कंटेनिंग कॉम्प्लेक्स आयॉन. हा Zn2+ आणि NH3 4 टाइम्स NH3 हे कंबाईन होतात आणि त्याच्यापासून हा आयॉन त्या ठिकाणी फॉर्म होतो. नेक्स्ट पॉइंट बघा.
अल्कलाइन ड्राय सेल. ड्राय सेलचाच पुढचा प्रकार. द लेक्लांशे ड्राय सेल वर्क्स अंडर ऍसिडिक कंडिशन्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ NH4Cl. NH4Cl मुळे हा जो लेक्लांशे ड्राय सेल आहे तो ऍसिडिक कंडिशन्स मध्ये काम करतो, कारण त्याच्यामध्ये H+ आयॉन्स जनरेट होतात, म्हणून ऍसिडिक कंडिशन्स म्हटलेलं आहे. द डिफिकल्टी विथ धिस ड्राय सेल इज दॅट झिंक एनोड करोड्स ड्यू टू इट्स ऍक्शन्स विथ H+ आयॉन्स फ्रॉम NH4+ आयॉन्स. या NH4+ मधून जे H+ आयॉन्स जनरेट होतात ते काय करतं, या झिंक एनोडचं करोजन करतं. करोड्स म्हटले म्हणजे ते हळूहळू गंजायला लागतं, म्हणजेच हा एनोडच नष्ट व्हायला लागतो. धिस रिझल्ट्स इन शॉर्टनिंग द लाईफ ऑफ ड्राय सेल. त्यामुळे त्या ड्राय सेलचं जे काही लाईफ स्पॅन जो आहे तो कमी होतो. टू अवॉइड धिस ए मॉडिफाईड form of the dry cell called alkaline dry cell has been proposed. Modified form पाहिजे. तर याचं मॉडिफाईड व्हर्जन काय आहे, तर काय केले बघा. इन अल्कलाइन ड्राय सेल NaOH or KOH is used as electrolyte in place of NH4Cl. या NH4Cl च्या ऐवजी NaOH किंवा KOH चा वापर करायचा. बघा समजते. The alkaline dry cell has a longer life than acidic dry cell since the zinc corrodes more slowly. इथं जे झिंकचं करोजन जे होतं ते बरंच स्लोली होतं, त्यामुळे त्याचा लाईफ स्पॅन जो आहे त्या ड्राय सेलचा तो इन्क्रीज होतो. त्याचे युजेस कुठले कुठले आहेत माहिती आहे तुम्हाला? हे सोर्स ऑफ पॉवर इन फ्लॅश लाईट्स, पोर्टेबल रेडिओज, टेप रेकॉर्डर्स, क्लॉक्स अँड सो फोर्थ. आता सगळ्या रिमोट्स मध्ये तरी सगळीकडे हे ड्राय सेल, पेन सेल्सच वापरले जातात, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे कशा कशासाठी यूज करायचं आहे ते. नेक्स्ट पॉइंट आहे लीड स्टोरेज बॅटरी. त्यालाच लीड अॅक्युमुलेटर असं सुद्धा म्हणतात. जी गाड्यांना बॅटरी वापरली जाते ती या कॅटेगरी मधली आहे. लीड फोर व्हीलर वगैरे जी बॅटरी असते ती. त्याला लीड स्टोरेज बॅटरी, लीड अॅक्युमुलेटर असं म्हटलं जातं. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. याच्यावरती 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क किंवा 4 मार्काचा पण प्रश्न तयार होऊ शकतो. व्यवस्थित करा. लीड अॅक्युमुलेटर स्टोअर्स इलेक्ट्रिकल एनर्जी ड्यू टू रिजनरेशन ऑफ ओरिजिनल रिएक्टंट्स ड्युरिंग रिचार्जिंग. लीड अॅक्युमुलेटर काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतं. मग इलेक्ट्रिकल एनर्जी ज्या वेळेला त्याच्यामध्ये स्टोअर केली जाते त्यावेळेला त्याला रिचार्जिंग करावं लागतं. रिचार्जिंग करत असताना त्याचे ओरिजिनल रिएक्टंट्स रिस्टोर होतात, ते परत रिजनरेट होतात आणि ते इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतं. इट फंक्शन्स ॲज अ गॅल्व्हॅनिक सेल अँड ॲज इलेक्ट्रोलिटिक सेल ॲज वेल. मग गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे त्याच्याकडून तुम्हाला सप्लाय मिळेल आणि इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे तुम्हाला त्या सेलला सप्लाय द्यावा लागेल आणि त्याचं रिचार्जिंग करावं लागेल. दोन्ही प्रकार रिचार्जेबल लीड ऍसिड अॅक्युमुलेटर असं ते आहे. कन्स्ट्रक्शन बघा, डायग्राम इथं अशी दिलेली आहे. हे एनोड प्लेट्स आहेत. एनोड प्लेट्स ह्या लीड प्लेट्स आहेत, व्हाईट कलरच्या आहेत त्या. आणि कॅथोड प्लेट सुद्धा लीड प्लेट्स आहेत, फक्त त्याच्यामध्ये लीड डाय ऑक्साईड त्याच्यामध्ये भरलेला असतो. आणि हे जे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे ते आहे 38% H2SO4. लीड प्लेट्स अशा लीड एनोड आणि कॅथोडच्या ज्या काही प्लेट्स आहेत त्या अशा अल्टरनेटली अरेंज केलेल्या असतात. EB लीडच्या सगळ्या प्लेट्स एकत्र करून एनोड कनेक्ट तयार केलेला आहे आणि लीड प्लस लीड डायऑक्साईड या सगळ्या प्लेट्स एकत्र करून त्याचं कॅथोड तयार केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन बघा आता काय काय सांगितले, त्यांनी काय सांगितले ते आता बघूया. हे आपण डायग्राम मधलं बघितलं. कन्स्ट्रक्शन बघा. A group of lead plates packed with spongy lead serves as anode. हा लीड प्लेट्सचा ग्रुप आहे, तो एनोड म्हणून काम करतो. स्पॉन्जी लीड असं म्हटलेलं आहे. अनदर ग्रुप ऑफ लीड प्लेट्स बिअरिंग लीड डायऑक्साईड सर्व्स ॲज कॅथोड, दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल. दुसरा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण लीड प्लेट्सच आहे,
पण त्याच्यामध्ये परत काय आहे, लीड डायऑक्साईड भरलेलं असतं त्याच्यात. टू प्रोव्हाइड लार्ज रिॲक्टिंग सरफेस प्रोव्हाइड करण्यासाठी द सेल कंटेन्स सेव्हरल प्लेट्स ऑफ इच टाईप. याची कपॅसिटी जर वाढवायची असेल तर अशा अनेक प्लेट्स तुम्हाला एकत्र कराव्या लागतील. त्याच्यामध्ये कपॅसिटीनुसार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरीज त्या ठिकाणी तयार करता येतात. द टू टाइप्स ऑफ प्लेट्स दे आर अल्टरनेटली अरेंज्ड ॲज शोन इन फिगर. या प्लेट्स मात्र कशा करायच्या, अरेंजमेंट अल्टरनेटली करायचे. एक ॲनोडची प्लेट, दुसरी कॅथोडची प्लेट, या पद्धतीनं अल्टरनेट अरेंजमेंट त्या ठिकाणी करायची आहे. The electrodes are immersed in an electrolytic aqueous solution of 38% by mass of sulfuric acid of density 1.2 gram per milliliter. हे सगळे इलेक्ट्रोड्स कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगितले 38% बाय मास कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, त्याची डेन्सिटी पण दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. आता या सेलचं फॉर्म्युलेशन हे या पद्धतीनं आहे. डाव्या बाजूला एनोड पाहिजे, तो आहे लीड, त्याच्यात लीड सल्फेट तयार होतं त्याच्यावरती. जे ॲक्वियस सोल्युशन आहे ते इथं मध्ये घेतलेलं आहे 38% H2SO4. आता कॅथोड सुरू होईल. कॅथोड वरती पण लीड सल्फेट तयार होतं. कॅथोड वरती PbO2 पण असतं, ते त्या लीड प्लेट्स मध्ये भरलेलं असतं. त्याच्यावरती छोटे छोटे होल्स असतात, त्या होल्स मध्ये हे लीड डायऑक्साईड भरलेलं असतं. ते ऑब्झर्वेशन करता आलं तर करा, सोपं आहे, काय विशेष असं काही नाहीये जास्त. आता सेल रिॲक्शन्स बघा. सेल रिॲक्शन्स ड्युरिंग डिस्चार्ज, म्हणजे याच्याकडून आपण करंट घेणार आहे. म्हणजेच हा त्यावेळेला काय म्हणून ऍक्ट होईल, गॅल्व्हानिक सेल म्हणून ऍक्ट होईल. मग गॅल्व्हानिक सेलमध्ये ॲनोड निगेटिव्ह असतो, इथं ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोड पॉझिटिव्ह असतो. मग काय म्हटले बघा, वेन द सेल प्रोव्हाइड्स करंट, ज्यावेळेला याच्याकडून आपल्याला करंट मिळतो, स्पॉन्जी लीड इज ऑक्सिडाइज्ड टू Pb2 प्लस आयॉन्स. पीबीचं कन्व्हर्शन Pb2 प्लस मध्ये होतं. अँड निगेटिव्ह चार्ज अक्युमुलेट्स ऑन लीड प्लेट्स. लीड प्लेट वरती हा निगेटिव्ह चार्ज कलेक्ट व्हायला लागतो. द Pb2 प्लस आयॉन्स सो फॉर्म्ड combine with SO4 minus minus ions from H2SO4 to form insoluble lead sulfate. हे जे Pb प्लस प्लस तयार होतं ते SO4 मायनस मायनस बरोबर कंबाईन होतं आणि त्याच्यापासून PbSO4 तयार होतं, त्याचं प्रेसिपिटेशन होतं. म्हणजे ऑक्सिडेशनच्या दोन रिॲक्शन्स आहेत आणि ह्या दोनही रिॲक्शन्स आपण जर एकत्र केल्या तर त्याच्यापासून आपल्याला ओव्हरऑल ऑक्सिडेशनची रिॲक्शन मिळेल. इथं मी असं लाईन ड्रॉ करतो आणि आता बघा हे Pb, आता याच्यामधलं कॅन्सल काय होणार आहे तेवढं कॅन्सल करूया. बघा Pb2 प्लस इकडं पण आहे, इकडं पण आहे, हे कॅन्सल होईल. आता PbSO4 मायनस मायनस PbSO4 होईल ट्वाइस E मायनस. ही झाली ओव्हरऑल ऑक्सिडेशनची रिॲक्शन, जी आपल्याला पुढच्या सेक्शन मध्ये लागणार आहे. नाव रिडक्शन ऍट कॅथोड. कॅथोड वरती रिडक्शन कशा पद्धतीने होईल बघा. द इलेक्ट्रॉन्स प्रोड्युस्ड ऍट एनोड, इथे आहेत बघा ते दोन इलेक्ट्रॉन्स, दे ट्रॅव्हल थ्रू एक्सटर्नल सर्किट अँड री एंटर द सेल ऍट कॅथोड. हे इलेक्ट्रॉन्स एनोड कडून बाहेर पडतात, एक्सटर्नल सर्किट मधून पास होतात आणि परत कॅथोडच्या ठिकाणी री एंटर होतात. ऍट कॅथोड लीड डायऑक्साईड रिड्युस्ड टू Pb2 प्लस आयॉन्स इन प्रेझेन्स ऑफ H प्लस आयॉन्स. या PbO2 चं कन्व्हर्शन Pb2 प्लस मध्ये होतं, H प्लस आयॉन्स त्या ठिकाणी असतात. सबसिक्वेंटली Pb2 प्लस आयॉन्स सो फॉर्म्ड combine with SO4 minus minus ions from H2SO4 to form insoluble PbSO4 that gets coated on the electrode. हे लक्षातच ठेवा, Pb2 प्लस तयार झाले की ते SO4 मायनस मायनस बरोबर कंबाईन होणार आणि इनसोल्युबल PbSO4 तयार होणार. आता ही रिॲक्शन, हीच रिॲक्शन महत्वाची आहे, इम्पॉर्टंट, ही जरा व्यवस्थित फक्त करा. PbO2 प्लस 4H प्लस प्लस 2E मायनस, याच्यामध्ये काय होतं, पीबीचं कन्व्हर्शन Pb2 प्लस मध्ये होतं आणि हे
ऑक्सिजन आणि हे हायड्रोजन मिळून त्याचं ट्वाइस H2O होतं. ही रिडक्शनची रिॲक्शन आहे. बघा लक्षात येते का रिडक्शनची रिॲक्शन आहे का नाही, कारण इथं टोटल 4+2E- इलेक्ट्रॉन्स इथे ऍक्सेप्ट झालेले आहेत, त्यामुळे इथं या पद्धतीनं रिडक्शन होईल. त्यानंतर हे जे Pb2+ तयार झालेलं आहे ते परत SO4- बरोबर कंबाईन होतं, त्याचं कन्व्हर्शन PbSO4 प्रेसिपिटेशन होतं. इथं सुद्धा या दोघांचं कॉम्बिनेशन करून ओव्हरऑल रिडक्शन रिॲक्शन मांडायची आहे. हे Pb2+ आणि Pb2+ कॅन्सल होईल. बघा बरं, PbO2 हे इथं घेतलंय, 4H+ ते इथं घेतलंय, SO4- ते इथं घेतलंय, हे 2 इलेक्ट्रॉन ते इथं आहेत. उजव्या बाजूचे हे दोघं जण इथं आहेत. आता ओव्हरऑल रिडक्शनची ही रिॲक्शन आणि ओव्हरऑल ऑक्सिडेशन येत आहे. आता 1 आणि 2 या दोघांना कंबाईन करायचं म्हणजे तुम्हाला नेट सेल रिॲक्शन ड्युरिंग डिस्चार्ज मिळेल. बघा कशा पद्धतीने आहे ते. आता ही एक रिॲक्शन बघा आणि ही रिॲक्शन बघा. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत, त्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. त्याच्यानंतर काय बघा, इथं PbSO4 आहे, इथं पण PbSO4 आहे, 2 टाइम्स होणार बघा इथे. उजव्या बाजूचा अजून कोण आहे, ट्वाइस H2O. इथं काही नाही आहे, इथली उजवी बाजू संपली, ते इकडे घेतली. आता डाव्या बाजूला बघा काय काय आहे, PbO2 PbO2 4H+, SO4- हिथे एक आहे आणि हिथे एक आहे, दोन्ही मिळून ट्वाइस SO4- असं तयार होईल. त्याच्यात आणि थोडस मॉडिफिकेशन त्यांनी केलेलं आहे बघा, नेट रिॲक्शन मध्ये थोडस मॉडिफिकेशन कसं केलेलं आहे बघा. ह्या दोघांना एकत्र केले आणि याच्यापासून ट्वाइस H2SO4 एवढाच बदल केला, बाकी सगळं ऍज इट इज आहे. मग या पद्धतीनं डिस्चार्जिंग होताना तो सेल या पद्धतीनं डिस्चार्ज होतो, या सगळ्या रिॲक्शन्स होतात. ऍज द सेल ऑपरेट्स टू जनरेट करंट, H2SO4 इज कन्झ्युम. त्याच्यामध्ये H2SO4 काय होतं, खर्च होतं, कन्झ्युम केलं जातं. इट्स कॉन्सन्ट्रेशन, इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड द सेल पोटेन्शियल इज डिक्रीज. त्याचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होतं, त्यामुळे काय होतं, सेल पोटेन्शियल डिक्रीज होतं. इथं तुम्ही आणखीन एक जर ऑब्झर्व केलं तर इथं बघा नेट सेल रिॲक्शन मध्ये काय तयार झालं, वॉटर तयार झाले, ते त्या ऍसिडमध्येच ऍड होणार आहे, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागतं, ते डायल्यूट व्हायला लागतं. कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की त्याचं पोटेन्शियल सुद्धा कमी होणार. द सेल पोटेन्शियल दस डिपेंड्स ऑन सल्फ्युरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेशन दॅट इज डेन्सिटी. अशा पद्धतीनं ते जे काही सेल पोटेन्शियल आहे ते या सल्फ्युरिक ऍसिडच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंडंट आहे. नेक्स्ट पॉइंट आहे सेल रिॲक्शन्स ड्युरिंग रिचार्जिंग. आता बघा त्याचं आता रिचार्जिंग करायचं आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे बघा. द पोटेन्शियल ऑफ लीड ऍक्युम्युलेटर इज 2 व्होल्ट. लीड ऍक्युम्युलेटरचं पोटेन्शियल किती आहे, 2 व्होल्ट आहे. इट मस्ट बी रिचार्ज्ड विथ फॉलिंग ऑफ द सेल पोटेन्शियल टू 1.8 व्होल्ट. 2 व्होल्टचं 1.8 व्होल्ट इथपर्यंत पोटेन्शियल तुम्ही फॉल म्हणजे कमी होऊ शकतं, त्याचं तेवढं पोटेन्शियल कमी झालं की त्याला रिचार्ज करायचं. टू रिचार्ज द सेल एक्सटर्नल पोटेन्शियल स्लाइटली ग्रेटर दॅन 2 व्होल्ट नीड्स टू बी अप्लाइड अक्रॉस द इलेक्ट्रोड्स. तर त्याला रिचार्ज करण्यासाठी 2 व्होल्ट पेक्षा जास्त पोटेन्शियल त्याला एक्सटर्नली अप्लाय करावं लागेल. Now during recharging the cell functions as an electrolytic cell. त्यावेळेला तुम्ही त्याला रिचार्ज कराल त्यावेळेला तो इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणून वर्क होतो. एनोड अँड कॅथोड आर इंटरचेंज्ड विथ PbO2 इलेक्ट्रोड बीइंग एनोड अँड लीड इलेक्ट्रोड ऍज कॅथोड. त्याच्यातले एनोड आणि कॅथोड हे इंटरचेंज होतात. जो मगाशी एनोड होता तो कॅथोड होईल, जो कॅथोड होता तो एनोड होईल.
म्हणजे PbO2 इलेक्ट्रोड जो आहे तो एनोड होणार आणि लीड इलेक्ट्रोड जो आहे तो कॅथोड होणार. आता याच्या रिएक्शन्स वगैरे सगळं बघूया. ऑक्सिडेशन ऍट एनोड. आता इथं एनोड पॉझिटिव्हली चार्ज आहे. So it is the reverse reduction reaction at cathode that occurs during discharge. डिस्चार्जिंगच्या वेळेला कॅथोड वरती जी रिएक्शन घडते त्याची रिव्हर्स रिएक्शन मांडायची. त्यामुळे पहिल्या रिएक्शन्स व्यवस्थित करा, म्हणजे मग त्याच्यावरून तुम्ही ह्या रिएक्शन्स फक्त रिव्हर्स मांडायच्या आहेत. PbSO4 वॉटर यांची रिएक्शन होऊन त्याच्यामधून 2E- 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. हे बाकीचे सगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी फॉर्म व्हायला सुरुवात होते. रिडक्शन ऍट कॅथोड ही काय आहे? आधीची एनोडची रिएक्शन म्हणजे ऑक्सिडेशनची रिएक्शन, त्याचं रिव्हर्स करा. PbSO4 2 इलेक्ट्रॉन्स घेणार, त्याचं कन्व्हर्शन लीड मध्ये होणार, SO4 मायनस मायनस होणार आणि या दोघांच्या वरून तुम्ही नेट सेल रिएक्शन लिहायचे 4 आणि 5. याच्यामध्ये काय काय होते जरा बघा बरं. हे 2 इलेक्ट्रॉन हे कॅन्सल होतील. त्यांना एकत्र करून बघा काय काय होते. PbSO4 ट्वाइस PbSO4 ट्वाइस H2O ते पण इथं घेतलेलं आहे. इथं Pb घेतलंय, PbO2 घेतलेलं आहे, म्हणजे हे झालं हे झालं. त्यानंतर 4H+ आणि SO4 2- चे 2 असं मिळून ट्वाइस H2SO4. मग परत एकदा H2SO4 इथं तयार होते. जे H2O तयार झालं होतं त्याचं कन्व्हर्शन परत या ठिकाणी H2SO4 मध्ये होण्यास मदत होते. द अबव रिएक्शन शोज दॅट H2SO4 इज रिजनरेटेड. याच्यामध्ये काय होतं, परत H2SO4 आहे असं तयार होतं. इट्स अ कॉन्सन्ट्रेशन दॅट इज डेन्सिटी अँड इन टर्न सेल पोटेन्शियल इन्क्रीजेस. त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, डेन्सिटी वाढते, सेल पोटेन्शियल सुद्धा वाढतं. तर बघा याचे ऍप्लिकेशन सांगितलेले आहेत. इट इज युज्ड ॲज ए सोर्स ऑफ डायरेक्ट करंट इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये पण याचा वापर होतो डीसी सप्लाय घेण्यासाठी. 12 व्होल्ट लीड स्टोरेज बॅटरी कन्स्ट्रक्टेड बाय कनेक्टिंग 6 2-volt cells इन सिरीज इज युज्ड इन ऑटोमोबाईल्स अँड इन्व्हर्टर्स. गाड्यांमध्ये, इन्व्हर्टर्समध्ये ह्या बॅटरीचा उपयोग होतो. एका सेलचं पोटेन्शियल 2 व्होल्ट असं, असे जर 6 सेल्स जर तुम्ही जोडलेत तर 12 व्होल्टची बॅटरी त्या ठिकाणी तयार होते. ह्या नंबर ऑफ प्लेट्स तुम्ही जशा वाढवाल, म्हणजे नंबर ऑफ सेल्स जसे वाढवाल तसं त्या ठिकाणी त्याची कपॅसिटी वाढते.